नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये लातूर कनेक्शन आता समोर आलेला आहे। सीबीआयने जे आहे ते एका निवृत्त प्राध्यापकाला जे आहे ते आता ताब्यात घेतलेला आहे। हा प्राध्यापक जो आहे तो दयानंद कॉलेजमध्ये जो आहे तो शिकवत होता आणि तो आता रिटायर झालेला आहे आणि त्याला जे आहे आता या सीबीआयने जे आहे ते नीट परीक्षेच्या संदर्भाने जे आहे ते ताब्यात घेतल्याचं सध्या तरी पाहायला मिळते। कारण हा प्राध्यापक जो आहे तो NTA जो पेपर सेट करायचा आहे त्यामध्ये तो काम करत होता, अशी जी माहिती आहे ती सूत्रांकडून आपल्याला मिळते। आतापर्यंत जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यातल्या पोलिसांनी जे आहे ते 6 जणांची जी आहे ते चौकशी केली होती या नीट परीक्षेच्या संदर्भाने आणि आता आज जे आहे ते एका निवृत्त प्राध्यापकाला जे आहे ते लातूरमधून जे आहे ते सीबीआयनं ताब्यात घेतलेलं आहे आणि ही खूप मोठी बातमी जी आहे ती म्हणावी लागेल। खरं तर या प्राध्यापकाचं नेमकं या परीक्षेमध्ये काय योगदान होतं, कारण जर आपण पाहिलं तर या लातूरमधल्या एका खाजगी कोचिंग क्लासेसच्या गेस्ट पेपरमधले 42 प्रश्न जे आहेत ते सारखे आल्याचं जे आहे ती माहिती समोर आली होती आणि त्यामुळे जे आहे ते लातूर कनेक्शन कुठेतरी समोर आल्याचं पाहायला मिळत होतं आणि आता जे आहे सीबीआयनं या सर्व प्रकरणामध्ये लातूरमध्ये एंट्री केलेली आहे आणि निवृत्त प्राध्यापकाला जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। मात्र येत्या काळामध्ये या प्राध्यापकाकडून नेमकी काय माहिती जी आहे ते सीबीआय जे आहे ते मिळवणार आहे ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे आणि पुन्हा या दुसरी जे इतर खाजगी कोचिंग क्लासेस आहेत यांचा काही संबंध या नीट परीक्षा घोटाळ्या संदर्भामध्ये काही येतो का याची सुद्धा सीबीआयकडनं जे आहे ते येत्या काळामध्ये जी आहे ती चौकशी होणार आहे। खरं तर पाहिलं तर हा प्राध्यापक जो आहे तो एका उच्चभ्रू वस्तीमध्ये राहतोय आणि खरं तर तिथून जे आहे ते सकाळपासूनच पोलिसांची जी आहे ते सीबीआयच्या पथकांची जी आहे ती रेलचेल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुरू होती आणि सीबीआयच्या पथकानं जे आहे ते त्यांना चौकशीसाठी जे आहे ते आता ताब्यात घेतल्याची सूत्रांची आपल्याला माहिती मिळते आणि या सर्व प्रकरणामधून आता या लातूर नीट प्रकरणामध्ये लातूरच्या नीट कनेक्शनमध्ये जे आहे ते आता कुठंतरी या सीबीआयची एंट्री झाल्यामुळं आता मोठी खळबळ जी आहे ते लातूर शहरामध्ये उडालेली आहे। येत्या काळामध्ये या प्राध्यापकाकडून काय चौकशी होणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। इथंच थांबू। सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर।